या वर्षाची आपली ही पहिली मीटिंग टोमॅटोवरती. दरवर्षी आपण टोमॅटोमध्ये सिंजेंटा ही अगदी ग्राउंड लेवलपर्यंत काम करतो आणि सर्वच एरियामध्ये आपण नारायणगाव असेल, फलटण असेल, आपला संगमनेर रांगोळीचा बेट असेल, नाशिकचा बराचसा भाग असेल, याच्यामध्ये जेव्हा आपण काम करतो शेतकऱ्यांची अडचणी समजून घेतो. या अडचणींवरती आपल्याला कशा पद्धतीने सामोरं जायचंय त्याविषयी आज मी इथे बोलणार. माझ्या बोलण्याचा बराचसा भाग हा तुमचे जे पेन पॉईंट आहे, पेन पॉईंट म्हणजे काय तुमच्या अडचणी, त्या अडचणींना मी कुठेतरी हात घालायचा प्रयत्न करेन आणि पूर्ण चर्चासत्र पार पडल्यानंतर मग आपण तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न उत्तर आपण घेणार आहोत. हा जो सेशन आहे हा साधारणतः 1 तासाचा राहील. 1 तासामध्ये आपण बरेचसे मुद्दे कव्हर करू. त्याच्यानंतर तुमचा जो इंटरेस्ट आहे तुम्ही जोपर्यंत माझ्याशी बोलता तोपर्यंत मी इथं थांबेन. दुसरा विषय म्हणजे जर पाहिलं तर टोमॅटो विषयी आपण आजच्या याच्यामध्ये बोलतोय. बाकीचे कुठले तुमचे पिकं असतील तर त्या पिकांविषयी पण आपण नंतर तुमचे प्रमुख अडचणी जेव्हा प्रश्न उत्तराचा वेळ असेल तेव्हा ते पण आपण इथं कॅच करू. आता मुख्य विषय आपला हा जसा टोमॅटो आहे तर टोमॅटोमध्ये जर बघितलं आपण तर आपला हा जो ट्रॅक आहे किंवा नारायणगावमध्ये आता लागवडी चालू होती हा उन्हाळी टोमॅटोच्या लागवडी आहे आणि नाशिकचा जो टोमॅटो लागतो तो जून जुलै पासून नागपंचमी पर्यंत लागवडी त्यांच्या होतात. तो राहतो खरीपचा. त्यांचे प्रॉब्लेम वेगळे, आपले प्रॉब्लेम वेगळे. आपला जेव्हा उन्हाळी टोमॅटो आपण पिकवतो तेव्हा आपल्याला प्रमुख त्रास देतात किडी, त्यांना त्रास देतात बुरश्या, रोग त्रास देतो ना. तर त्यांचा खर्च जो आहे तो खर्च कशावरती जातो? बुरशीनाशकांवरती जातो. तुमचा खर्च कशावरती जातो? कीटकनाशकांवरती जातो. आता कीटकनाशकांमध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा जो भाग येतो तो म्हणजे रेजिस्टन्स मॅनेजमेंट. इथं बसलेले जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत ते खूप वर्षापासून शेती करतात. इथं जर आपण एक्सपिरियन्स जर काउंट केला तर काही शेतकरी हे साधारणतः 20 वर्षापर्यंत 30 वर्षापर्यंत पण असतील टोमॅटोमध्ये काम करणारे. दादा बोलते 40 वर्षापर्यंतचे पण शेतकरी इथं बसलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मिटिंगला येतो काय येतो तर काही गोष्टी जे जुने शेतकरी असतात त्यांना भरपूर गोष्टी टेक्निक शेवटी प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथं माहिती असतात पण आपण काय करतो की कुठेतरी उजळणी पण व्हायला पाहिजे. जे जुने आहेत त्यांच्यासाठी उजळणी, जे नवीन आहे त्यांच्यासाठी हे शिक्षण म्हणून आपण त्या पद्धतीने पाहिला पाहिजे. आता कोणीच परफेक्ट नाहीये. जेव्हा आपण एखादी गोष्ट शिकायला येतो या जगाच्या पाठीवर कोणीही परफेक्ट नाहीये. एखादी गोष्ट तुम्हाला माहिती असेल, ज्ञान हे देवाणघेवाणीतून वाढतं. मला जे काही माहिती तो तुमच्यापर्यंत पोहोचवून तुमचं ज्ञान सुद्धा आम्हाला महत्वाचं आहे. कंपनीवाले कुठून शिकतात? कुठून शिकतात कंपनीवाले? शेतकऱ्याकडून. शेतकरी शिकवतात आणि फक्त आमचा फरक हा राहतो की तुम्ही तुमच्या शेतावरती प्रयोग करता. तुमच्यासारखे 10 शेतकरी प्रयोगशील शेतकऱ्यांना आम्ही भेटतो, प्रत्येकाचं टेक्निक उचलतो आणि ते तुमच्यापर्यंत मांडतो. एवढंच कंपनीवाल्यांचं काम राहतं, बरोबर ना? आपण आता वेळ आपल्याकडे थोडासा मीटिंगचा टायमिंग जो आहे तो 6:30 अपेक्षित होता, आता 8 वाजलेले. तर त्या दृष्टीकोनातून आपण थोडंसं प्रस्तावना थांबवून मेन विषयाकडे आपण बोलूया. आता जसं मी पाहिलं की टोमॅटो मध्ये जर खर्च पाहिला तर हा पहिला 4 वर्ष 5 वर्षापूर्वीचा तुम्ही खर्च काढा तर टोमॅटोचा हा एकरी खर्च साधारणतः फक्त औषधांवरचा खर्च म्हणतो मी. तार, बांबू, सुतळ्या, लेबर बिबर सगळं सोडून फक्त औषधांवरचा खर्च हा तुमचा 18 ते 20 हजार रुपये प्रति एकर होता 4-5 वर्षापूर्वी. आता तो खर्च तुमचा गेला 35 ते 40 हजारावरती. जास्त पण कमी आहे, मी यावरही सांगितलं. तर याच्यात आपल्याला कसं नियोजन करायचंय याच्याविषयी आपण थोडंसं आज बोलणार आहोत. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात प्रमुख समस्या ही तुमच्या समोर असते ती म्हणजे व्हायरस मॅनेजमेंट. आणि हे व्हायरस हा कसा येतो त्याच्यावरती आपल्याला काय लक्ष देणं गरजेचं आहे आणि प्रिकॉशन म्हणजे कुठली काळजी आपण घेतली पाहिजे याच्याविषयी आपण इथं आजच्या या मीटिंग मध्ये बोलणार आहोत. या बेसिक्स राहिले जसं मी तुम्हाला सांगितलं की अनुभवी शेतकऱ्यांना माहिती असतात. परत एकदा आपण रिव्हिजन करूया आणि जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा शिक्षणाचा विषय राहील. तर मी मुद्दामून या विषयाला हात घालतो कुठल्याही मीटिंग मध्ये. ते म्हणजे मला बरेचसे टोमॅटो मिरचीवाले शेतकरी सांगतात की आमच्या प्लॉटमध्ये मर होते. आता मर होत असताना भरमसाठ खर्च करतात, 3-4 ट्रेंचिंग मारूनच देतात. त्या 3-4 ट्रेंचिंग मध्ये तुमचा खर्च कमीत कमी 6 ते 7 हजार रुपये निघून जातो. अशा कंडिशन मध्ये जो मेन गोष्ट आहे तिथं जर आपण लक्ष नाही दिलं, कारण पहिली एकत्र फॅमिली होती, एकत्र फॅमिलीमध्ये रोपं घरच्या घरी लावले जायचे. आता मात्र लेबर बाहेरून आणावे लागतात. ते लेबर किती स्किल आहे त्यांच्याकडे, किती टेक्निक आहे याच्याकडे आपण कुठंतरी दुर्लक्ष केलं तर काय होतं प्रॉब्लेम हा इथं प्रॉब्लेम दिसून येतो. रोपं लावताना ते अंगठ्याने दाबतात. अंगठ्याने दाबलं की ते काय होतं, मूळ जे आहे खालचं खोड ते वाकडं होतं आणि नंतर ही मूळ जे आहे ते इथं जे पांढऱ्यामुळे फुटून अन्नद्रव्य नंतर उचलायला पाहिजे ते कुठेतरी उचललं जात नाही. त्याचा परिणाम काय होतो की ते रोपाचं पालन पोषण व्यवस्थित होत नाही, रोपांची मर होऊन जाते. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण? हे लाईट बंद करा पुढची. याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे
तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लेबरला सांगितलं पाहिजे की आम्ही सगळी रोपं दाबू नको. समजला मुद्दा. आता दुसऱ्या मुद्द्याला आपण येऊयात, ते म्हणजे सगळ्यात मोठी अडचण मला सध्याची दिसतीये ती म्हणजे आपण टायमिंगला ठरवतो की आता मला टोमॅटोची लागवड करायची, जोपर्यंत आपलं डिसिजन फायनल झालेलं नसतं अचानक आपण ठरवतो की आता टोमॅटोची लागवड करायची आहे. तिथून पुढे चालू होतं की मला हीच व्हरायटी पाहिजे, तीच व्हरायटी पाहिजे. आणि या केसमध्ये आपण काय करतो, कॉम्प्रोमाइज करतो रोपांमध्ये. रोपांमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात नाही करायचं. तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय आपल्याला, शुद्ध बीजापोटी फळे रसळ गोमटी. मग जर तिथं आपलं जर बीज व्यवस्थित नसेल, तिथं जर आपलं सिलेक्शन चुकलं तर सगळ्यात मोठी अडचण आपल्याला काय येते, पुढचं तुमचं गणित सगळं मिसळून जाते. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ही जी ओव्हरेज रोप आहे म्हणजे ही साधारणतः 28-30 दिवसाची रोप आहे, ही लावली पाहिजेत का? नाही. टोमॅटो मध्ये रोप किती दिवसाचे पाहिजे? 21 ते 24. 21 कमी पण ऍव्हरेज 24 दिवसाच्या आसपास आपल्याला रोप पाहिजे. याची काळजी सगळ्या शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि आता सगळ्यात शेवटचा मुद्दा पण अतिशय महत्वाचा मुद्दा जो मी कळकळीने प्रत्येक टोमॅटो आणि मिरचीवाल्या शेतकऱ्यांना सांगतो, पर्टिक्युलर ज्यांच्या व्हायरसमध्ये जे पिकं जातात त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख जो मुद्दा आहे तो म्हणजे इथला रोपांमधलं अंतर. इथं बरीच गफलत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की माझी 1.5 फुटावरती लागण झाली तर रोपं जास्त बसतील, या काही काळामध्ये रोपं जास्त बसली तर मला उत्पादन जास्त भेटेल, उत्पादनाचं रूपांतर उत्पन्नामध्ये होईल, हे भरपूर शेतकऱ्यांना वाटतं. परंतु ते गणित थोडंसं चुकीचं आहे. शास्त्रीय आधार घेऊन आपण कुठल्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॉईंट होतो तो म्हणजे 2 रोपातला आणि 2 ओळीतलं अंतर हे पर्टिक्युलर तुमचं 4x2 फूट कमीत कमी पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी अंतर नकोय. याचा परिणाम काय होतो, जर रोपातलं अंतर जर आपण व्यवस्थित नसेल याचा परिणाम काय होणार आहे, जेव्हा रोपं मोठी होतील आणि जेव्हा तुम्हाला तुटा आणि त्रास दिल्यानंतर तुम्ही जी फवारणी घेताल त्या फवारण्या आतपर्यंत जात नाही. औषधं बरीचशी कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करतात, तिथपर्यंत आतल्या बुडाच्या पाल्यापर्यंत जर औषध नाही गेलं तर त्याचा परिणाम काय होतो, तुम्हाला कीड कंट्रोल होत नाही. आणि व्हायरसमध्ये सगळ्यात मोठं नुकसान आपलं इथंच होतंय. त्यामुळे एकच सांगणे की रोपातलं अंतर हे व्यवस्थित ठेवा. आता अजून एक कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणता की आम्ही 35 वर्ष 40 वर्षापासून शेती करतोय, आमचं रोपातलं अंतर तर आम्ही 1.5 फूट ठेवायचो, तवा प्लॉट व्यवस्थित द्यायचे. पण तवा व्हरायटी कुठल्या होत्या, बऱ्याचशा देशी मधल्या व्हरायटी होत्या. आता व्हरायटी कुठल्या आल्या, हायब्रिड मधल्या व्हरायटी आल्या. आणि हायब्रिड मधल्या व्हरायटीची हाईट किती आहे, देशीपेक्षा जास्त आहे. पाला कसा आहे, मोठा पाला आहे. अशा कंडिशन मध्ये कॅनोपी जी आहे ती विस्तार जो आहे रोपांचा तो कसा आहे, जास्त आहे. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला बदलावं लागेल का नाही बदलावं लागणार आहे, तर हा मुद्दा लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. आता रोपं कशी पाहिजे हे तर सगळं आपण काळजी घेतली, पण रोपं कशी पाहिजे तर रोपाचं जे खोड आहे ते अगदी दमदार पाहिजे. ज्याला म्हणतो आपण स्टम हा जाड पाहिजे, चांगला दमदार पाहिजे. रोपं जर तुम्ही लावले तर चांगले स्वतः व्यवस्थित उभे राहिले पाहिजे. जिथं वारा बिरा जास्त सुटतो तिथं तर तुम्हाला ओव्हरऑल सीडलिंगची म्हणजे जिथं जास्त वयाची रोपं आहे तिथं तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. नंतर वाऱ्याने काय होतं, ती रोपं कोलमडून जातात. तर इथं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. मुळांची चांगली वाढ असली पाहिजे. अशा पद्धतीने मुळं व्यवस्थित सगळीकडे पसरले का हे चेक करून घ्या. इथं जर कॉइलिंग झाली तर इथं मात्र तुमचं ट्रान्सफर केल्यानंतर पुढं आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं. कीड आणि रोगमुक्त हे तर सांगायचीच गोष्ट नाही. तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच इथे आहे. वाकडे तिकडे जर पान असली रोपं जर लावली त्याच्यावर ऑलरेडी व्हायरस असणार आहे, तो व्हायरस परत तुमचा स्प्रेड होणार आहे. तर तिथं पण तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या रोपांची उंची एक समान आहे का, काही बुटकी रोपं आहेत, काही उंच रोपं आहेत, असं व्हेरिएशन नाही राहिलं पाहिजे. याची आपण काळजी घेतली पाहिजे. पुढे जाऊ आपण. आता व्हायरस व्यवस्थापन हा तुमचा प्रमुख विषय, कारण तुम्ही करता उन्हाळी लागवड. आता याच्यामध्ये काय आहे माहिती का की सगळ्याच गोष्टी केमिकलवरती डिपेंड नाही ठेवायची. आपल्याला एखाद्या कंपनीचं औषध मारलं आणि ते परिपूर्ण 100% काम करणार आहे असं नाही. आपल्याला काय करावं लागेल, एकात्मिक रोग किंवा कीड नियंत्रणावरती आता इथून पुढे यावं लागणार आहे. याचा फायदा काय होणार तुम्हाला, जेव्हा तुम्ही एकात्मिक व्यवस्थापन करता तेव्हा तुमचा जो खर्च आहे तो खर्चामध्ये थोडीशी बचत होते. दुसरी गोष्ट म्हणजे मी मीटिंग सुरुवात करताना एक शब्द वापरला होता, तो म्हणजे रेझिस्टंट मॅनेजमेंट. जोपर्यंत आपण केमिकल समजून घेत नाही, त्याचं रेझिस्टंट मॅनेजमेंट समजून घेत नाही, तोपर्यंत काय होतं, एकाच गटातले औषध आपण रिपीट मारतो आणि त्याचा परिणाम ते औषध काही कालांतराने काम करायचं कमी करतं. त्यामुळे आपल्याला हा विषय समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. आता माझं अजून एक सगळ्यांना सजेशन असतं, तुम्ही सगळे मल्चिंग पेपरवरती लागवड करताय. आता शेतकऱ्यांना मल्चिंग बद्दल सांगायची गरज पडत नाहीये, पण जेव्हा काही शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जातो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की मल्चिंग हाताळले सगळे पण मध्ये गवतच ठेवले नाही. याचा परिणाम काय होतो, तर नियंत्रण तुम्ही करता, नाही करत असं नाही, तुम्ही तण नियंत्रण करता, पण ते टायमिंगला करता का हे महत्वाचं आहे. आपला प्लॉट स्वच्छ राहिला पाहिजे. आता याच्या मागचं कारण सांगतो तुम्हाला. थ्रिप्स, पांढरी माशी याच्यावर सुशी किडी आहे. या किडीचे अंडे कुठे घातले जातात, गवतावरती. आपण काय करतो, फवारणी कशावर घेतो, पिकावरती. गवतावरती कोण फवारणी
पीक येतं का? नाही. मग गवतावरचे अंडे तसेच पोचतात, त्याच्यातून परत किडी बाहेर पडतात, ती किडी काय करतात? आपल्या पिकाला नुकसान करतात. म्हणून तणांचा बंदोबस्त तुम्ही करता, पण तो योग्य वेळी आपल्याला फक्त करायचा आहे. त्याच्यानंतर हा एक मुद्दा आहे, बरेचसे शेतकरी करतात. आता मी पाहतो जेव्हा प्लॉटमध्ये जातो तेव्हा मला असं दिसतं की बाबा शेतकरी आता जागरूक व्हायला लागले. शेतकरी आता पिवळे चिकटपॅड लावतात, निळे चिकटपॅड लावतात तुमच्या प्लॉटमध्ये. पण चूक कुठं करतात ते सांगतो आता. तुम्ही पिवळे चिकटपॅड लावल्यानंतर तुमचं जर हाईट असेल रोपांची 20 दिवसाची रोपं एवढी असतात, बरोबर ना? आता इथं रोप आहे, आपलं चिकटपॅड कुठं लावलेलं असतं? इथं 2 फूट वरती. किडी जेव्हा ट्रॅव्हल करणं म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा किडी जातात, त्या जात असताना त्या हाईटच्या पकडतात, कारण त्यांना काय वाटतं किडी कुठे अटॅक करतात? कोवळ्या पानावरती करतात का जुन्या पानावरती करतात? कोवळ्या पानावरती करतात. आता कोवळ्या पानावरती जेव्हा त्यांना नुकसान करायचं आहे तर ते 2 फूट वरून चालतील का? नाही. जेवढी पिकाची हाईट त्याच्या लगत ते चालणार आहे, तर ते नुकसान तिथं करणार आहे. आपल्याला त्यांना जर थांबवायचं असेल किंवा इंडिकेटर म्हणून काम करायचं असेल तर आपल्याला हे जे पिवळे चिकटपॅड आहेत हे जे तुम्हाला वीक ते 3 वीक एवढं तुमचं ते चिकटपॅड राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जशी जशी रोपाची उंची वाढती तसं चिकटपॅड वरती घ्यायला लागतं. नाहीतर रोपं झाले 2 फुटाचे, चिकटपॅड खालीच राहतात. असं की आपल्याला नाही केलं पाहिजे. ही आपल्याला काळजी घेणं तेवढं गरजेचं आहे. आता पुढचा विषय सगळ्यात महत्वाचा, हा विषय जो समजून घेईल तो शेतकऱ्याचा कमीत कमी मी गॅरंटी देतो की 4 ते 5 हजार रुपये प्रति एकरचा खर्च वाचणार. आता हा विषय समजून घेताना एकच गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही सर्वजण स्प्रे घेता, महागडे स्प्रे घेता, कंपनीवाले तुम्हाला येऊन सांगतात की हा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला एवढा फायदा होणार, तेवढा फायदा होणार. पण बेसिक गोष्टी आपण कुठंतरी चुकतो. आता त्याच्यामध्ये चूक काय होती तेवढं फक्त लक्षात घ्या की स्प्रे कसं पडला पाहिजे, कुठलाही कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा, तर तो तुमची कॅनोपी भेदेल असा स्प्रे पडला पाहिजे. कॅनोपी म्हणजे काय? टोमॅटोचं रोप समजा 25 दिवसाचं झालेलं आहे, फ्लावरिंग पास होती समजा, पहिलं सेटिंग चालू झालेली असं समजून चाला. कॅनोपी किती राहते? जे डोक्या पुढे आला डोळ्यात असं डोक्यात आला की कॅनोपी किती राहते त्यावेळेस. आता समजून चाला की तुम्ही झाऱ्यासारखा स्प्रे घेताय, जो तुमचा रेग्युलर प्रॅक्टिस आहे. झाऱ्यासारखा स्प्रे घेतल्यानंतर काय होतं? तुमचा वरचा पाला ओला होतो, आतला पाला ओला होतोय का? नाही होत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपलं जे पुढचं स्प्रेचं नोझल आहे ते नोझल बदलायला लागेल. आणि ते नोझल कुठलं वापरायचं? तर मार्केटमध्ये हॉलोकॉन नावाचं नोझल भेटतं. हॉलोकॉन नोझल जेव्हा तुम्ही नोझल वापरता तेव्हा तुम्हाला असं दिसतं, हे जे नोझल आहे याला सुईच्या आकाराचं छिद्र असतं. हा, सुईच्या आकाराचं छिद्र असतं. आणि ते जेव्हा तुम्ही छिद्र त्या पद्धतीत असताना ते वापरतात तेव्हा त्याचा जो स्प्रे आहे तो स्प्रे तुमचा पिचकारी सारखा जातो. कसा जातो? पिचकारी सारखा, म्हणजे कॅनोपी भेदणारा, ना की शावर सारखा. तर एवढी काळजी तुम्हाला तिथं घेणं गरजेचं आहे. म्हणून हा स्प्रेचा नोझल जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे फ्लॅटपॉट नोझल. फ्लॅटपॉट नोझलचा वापर तुम्हाला कधी करायचा आहे? ज्याला आपण म्हणतो कट नोझल. हा तुम्हाला कुठलंही तणनाशक फवारताना या नोझलचा वापर करणं गरजेचं आहे. आता तणनाशकाची फवारणी करताना पण एक सांगतो, जेव्हा तुम्ही फवारणी करता तेव्हा त्याची जी हाईट आहे ती हाईट तुमची अशी फक्त 1.5 ते 2 फूट वरती पाहिजे. फवारणी करताना हा नोझल जर वापरला तर तो नोझलचा स्प्रे जो आहे तो उलटा व्ही पडतो, उलटा व्ही. आणि जेव्हा उलटा व्ही पडतो तेव्हा तुमच्या गल्लीमधलं किंवा 2 ओळीमधलं अंतर आहे ते पूर्ण चांगलं कव्हर होतं. एका एकराला तणनाशक मारताना कमीत कमी 180 ते 200 लिटर पाणी तुमचं गेलं पाहिजे. जर तेवढं गेलं तर समजायचं की आपला स्प्रे चांगला झालेला आहे, आपल्याला चांगलं गवत कंट्रोल होणार आहे. नाहीतर काय होणार? तिथं तुम्हाला परत रिपीट स्प्रे घ्यायला लागणार, नाहीतर खुरपणी करायला लागणार. आता पुढे जाऊ आपण. ही पण बेसिक स्लाईड आहे माझी. याच्यामध्ये नवीन शेतकऱ्यांसाठी पर्टिक्युलर सांगतो. बऱ्याच वेळा शेतकरी सांगतात की आमचं औषध फुटलं. आता औषध का फुटतं? तर औषध तेव्हाच फुटतं जेव्हा तुमचा पाण्याचा पीएच एकतर चुकीचा असतो किंवा TDS जास्त असतो. आणि अजून पुढचं कारण म्हणजे जेव्हा तुमचा औषधांचा क्रम चुकतो. आता औषधांचा क्रम कसा टाकला पाहिजे? तर ही एक रिव्हिजन म्हणून समजा तुम्ही की पहिल्यांदा तुम्हाला हे घन स्वरूपातले औषधं टाकले पाहिजे. घन स्वरूपातले म्हणजे काय? ग्रॅन्युल फॉर्म मधले. म्हणजे असं पकडून चला की आपला ऍक्टर आहे, ऍक्टर म्हणजे काय? ते WG फॉर्म्युलेशन मध्ये, बरोबर ना? गोळ्या बारीक असतात त्या, तर ते पहिलं तुम्ही टाकलं पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला मिक्सिंग करताना पावडर फॉर्म मध्ये औषधं टाकले पाहिजे. हे सगळं टाकून झाल्यानंतर औषधं मिक्स करताना तुमचा जो क्रम आहे तो पहिलं पावडर आणि घन स्वरूपातले, त्याच्यानंतर लिक्विड फॉर्म मधले. लिक्विड फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला नंतर स्टिकर टाकायचे सगळ्या शेवटी. आणि शक्यतो स्टॉक सोल्युशन तयार करून घ्यायचे मिक्सिंग करताना. डायरेक्ट ड्रम मध्ये औषधं टाकायचं नाही. पहिलं तर स्टॉक सोल्युशन केलं आणि नंतर जर तुम्ही पाण्यासोबत तो ड्रम
तर औषध फुटायची शक्यता जी आहे ती राहत नाही. बरेच शेतकरी 3-4 हजाराचे स्प्रे डायरेक्ट त्याच्यामध्ये मिक्स करतात, नंतर फोन करतात औषध फुटलं आता काय करू. आम्ही त्यांना सांगतो आता हे मारू नका, पण कुठेतरी 3-4 हजार रुपये गेलेले असतात, आपल्याला ते फेकून वाटत नाही औषध. तर पहिलीच आपण जर काळजी घेतली तर आपल्याला तिथं फायदा होणार आहे. तण व्यवस्थापनामध्ये आपलं ॲट्रिनो नावाचं एक तणनाशक येतं, जे मेट्रिम्युझिन नावाचा कंटेंट आहे त्याच्यामध्ये. आणि हे तणनाशक साधारणतः तुम्हाला लागवड केल्यानंतर, पुनर्लागवड म्हणतोय मी, पुनर्लागवडीनंतर साधारणतः तुम्हाला 13 ते 15 दिवसाच्या आसपास हे तुम्ही मारलं पाहिजे. याची मारण्याची स्टेज ही तुम्ही चुकवायची नाहीये, कारण हे तणांच्या बिया मारतं. उगवलेलं तण एकदम छोटं असं तरच मारतं, नाहीतर ते तणांच्या बिया मारतं. म्हणून आपल्याला काळजी तिथं काय घ्यायची आहे, टायमिंग जो आहे तो टायमिंग तिथं आपल्याला चुकवायचा नाहीये. 13 ते 14 दिवसाच्या अवस्थेमध्ये ॲट्रिनो साधारणतः 300 ग्रॅम 200 लिटर पाण्याला, किंवा पर लिटरचं प्रमाण सांगायचं झालं तर 1.5 ग्रॅम प्रति लिटर एवढं प्रमाण टाकून तुम्ही तणनाशकाची फवारणी करायची आहे. कीड आणि रोग नियंत्रणामध्ये आजचा जो सेशन आहे, समजा आपण किडींमध्ये पाहू तर तुमच्या इथं समजा नागाळीचं प्रमाण आहे, टुटा नागाळी आहे, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी या प्रमुख ज्या किडी आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. रोगांविषयी बोलायचं झालं तर रोगांमध्ये प्रमुख रोग 2 येतात. त्याच्यामध्ये एक लवकर येणारा करपा आणि उशीर येणारा करपा, त्याच्या खालोखाल बॅक्टेरियल जीवाणूजन्य करपा, त्याच्या खालोखाल काय तुमचं भुरी आहे, त्याच्यानंतर मर रोग आहे. या काही गोष्टी ज्या प्रमुख आहेत त्याच्यावरती आपण आता कटाक्ष टाकू. आता सगळ्यात इम्पॉर्टंट सेशनला आपण येतो. हे झालं सगळ्यात पहिल्या बेसिक स्लाइड होत्या ज्याची तुम्हाला रिव्हिजन होणं गरजेचं होतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट चालू होती ती म्हणजे व्हायरस मॅनेजमेंट. आणि व्हायरस म्हणजे कुठलाही विषय जेव्हा आपल्याला समजून घ्यायचा आहे तर तो समजून घेताना आपल्याला पहिल्यांदा तो कशामुळे येतो, त्याचा वेक्टर काय आहे आणि तिथं आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, हे जास्त काही किचकट नाही, पण एक ठळक मुद्दे जे आहेत ते तुम्हाला लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. आता हा सगळे जे हे फोटो तुम्हाला इथं दिसत आहेत हे सगळे टोमॅटोवरती येणारे प्रमुख व्हायरसचे फोटो मी इथं टाकलेले आहेत. पहिला जो व्हायरस आहे या साईडचा, माझा पॉइंटर चेक करा. हा जो व्हायरस आहे याला म्हणतात टोमॅटो इल्लो लीफ कर्ल व्हायरस. म्हणजे लीफ कर्ल व्हायरस म्हणजे काय, आपल्या टोमॅटो किंवा मिरची पिकामध्ये येणारा बोकड्या किंवा चुरडा मुरडा, वेगवेगळे नाव आहेत प्रत्येक विभागांमध्ये. तर हा जो व्हायरस आहे या व्हायरसचं प्रमुख जे कारण आहे ते म्हणजे प्रत्येक व्हायरस कधी येतो तर तो व्हायरस ट्रान्समिट करण्यासाठी, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याचं वहन करण्यासाठी कुठल्या तरी किडी कारणीभूत असतात. त्या किडींमध्ये जर पाहिलं तर पांढरी माशी ही कीड जी आहे ती कीड तुमची टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस म्हणजे चुरड्या मुरड्यासाठी कारणीभूत आहे पांढरी माशी. दुसरा जो आहे तो म्हणजे इथं तुम्ही जो पाहताय तो हा फोटो कशाचा आहे, हा फोटो कोण सांगाल, हा फोटो कशाचा आहे? तिरंगा म्हणतात तुमच्याकडे. हा तिरंग्याचा फोटो आहे. आता तिरंगा कशामुळे येतो तर थ्रिप्समुळे येतो. कशामुळे येतो तिरंगा? थ्रिप्समुळे येतो. आता याची कहाणी सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या. बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही गोष्ट लक्षात येत नाही आणि व्हायरस हा तुम्हाला नुकसान करून गेल्यानंतर दिसतो. लक्षात घ्या. आता याचं जर पाहिलं तुम्ही तर असे फळं झाल्यानंतर तुम्हाला समजतं माझ्या प्लॉटमध्ये तिरंगा आलेला आहे. बरेच शेतकरी मित्र फोन करतात मला आणि विचारतात की फोटो पाठवतात व्हॉट्सअपवरती आणि सांगतात की अशा आमच्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव दिसतोय फळांचा आणि आता तुम्ही उपाय सांगा. मी ते शेतकऱ्यांना सांगतो सॉरी, आता याची कंट्रोल करायची किंवा हा मॅनेज करायची वेळ निघून गेलेली आहे. आता असं का म्हणालो मी, तर हा जो तिरंगा आहे हा तिरंगा येतो कधी तर जेव्हा आपला प्लॉट फुलोरा अवस्थेमध्ये असतो, फ्लॉवरिंगमध्ये असतो, तेव्हा ते फ्लॉवरिंगमध्ये या तिरंग्याने आपल्या प्लॉटमध्ये नुकसान केलेलं आहे. आता ते कसं लक्षात घ्या, जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये किती झाडं असतात एका प्लॉटमध्ये 4,500 5,000 5,500 किती गाड्या असतात एका 4-5 हजार. कोणाची 8, आता कोणतरी 8 बोलला, 8 म्हणजे लई दाट लागवड. मी ते सांगतो एवढी दाट लागवड करायची नाही आपल्याला. बरं ठीक आहे, आता आपण पकडू की 4 ते 5 हजार गाड्या आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये एकरी आता त्याच्यामध्ये समजा चाला की तुम्ही समजा 2 झाडांवरती व्हायरस आलेला आहे. आता थ्रिप्स काय करतो माहिती का, की या किडीने जसं सांगितलं की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वहन करत असतात. आता समजा ते 2च झाड आहेत आपल्या 5,000 गाड्यांमध्ये 2 झाडे, त्या 2 झाडांपैकी एका झाडावरती समजा थ्रिप्स बसला तर तो थ्रिप्स काय करतो, त्याच्यातला अन्नरस जो आहे तो शोषून घेतो. तिथून थ्रिप्स उडतो, तो कुठं जातो दुसऱ्या झाडावरती जिथे निरोगी झाड आहे तिथं जातो आणि तिथलं परत जे पान आहे तो खरवडतो. पान खरवडताना त्याच्या तोंडामधली जी लाळ आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सलाइवा, ती सलाइवा तो काय करतो निरोगी झाडामध्ये टाकतो तो
आणि निरोगी झाडामध्ये टाकल्यानंतर पुन्हा ते झाड आपल्याला व्हायरसग्रस्त दिसतं. म्हणून सुरुवातीला तुम्ही म्हणता की माझ्या प्लॉटमध्ये 2 झाडं खराब आहेत, पण ते 2 झाडं उपटून काढणं खूप महत्वाचं आहे. ते जर तसे शिवले आपण 2 झाडं, तर काय होतं, ते 2 झाडांचं रूपांतर हे आपल्याला 10 झाडांमध्ये होतं. 10चं 100 मध्ये, 100चं 500 झाडांमध्ये अख्खा प्लॉट डॅमेज व्हायला वेळ नाही लागत. म्हणून आपल्याला काय करायचंय, फ्लावरिंग मध्ये फुलोर अवस्थेमध्ये जो शेतकरी फुलकड्यांचं नियोजन व्यवस्थित करतो, थ्रिप्स मॅनेज करतो फ्लावरिंग मध्ये, त्याला शक्यतो मी गॅरंटी देतो की हा जो व्हायरस आहे पर्टिक्युलर, ज्याला आपण तिरंगा म्हणतो, तो तिरंगा याची शक्यता एकदम निग्लिजिबल आहे. 2 ते 3% वरती येऊन जाईल जर तुम्ही फ्लावरिंग मध्ये व्यवस्थित नियोजन केलं तर. आता पुढचा विषय येऊ आपण. पुढचा विषय असा आहे आपला की तो म्हणजे 2 व्हायरस आपण समजून घेतले. आता तिसरा विषय जो आपला आहे तो म्हणजे कोकुंबर मोझाईक व्हायरस, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो CMV व्हायरस. तो सांगा ना कशामुळे होतो. सांगणार आहे, पुढे पण सांगणार आहे. नाही, तो व्हायरस कशामुळे येतो आणि त्याच्यात काय आहे याचं सांगितलं ना मी आता. थ्रिप्समुळे हा व्हायरस येतो, ज्याला आपण म्हणतो कोकुंबर मोझाईक व्हायरस. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जेव्हा कोरोनाची पहिली लाट होती, त्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये हा CMV व्हायरस आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा दिसला टोमॅटो पिकावरती, आणि तो सगळ्यात पहिल्यांदा दिसला फलटणमध्ये. फलटणमध्ये दुसऱ्यांदा दिसला तो नारायणगावमध्ये, आणि हळूहळू हा जो व्हायरस आहे हा अतिशय जास्त प्रमाणात स्प्रेड होत गेला. आता याच्या मागचं कारण म्हणजे मावा जे कीड आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऍफिड, मावा हा या व्हायरससाठी कारणीभूत आहे. तसं पाहायला गेलं तर हा व्हायरस पहिल्यांदा फक्त वेलवर्गीय पिकांवरती यायचा, म्हणजे काकडी, दोडका, भोपळे या वेलवर्गीय पिकांवरती यायचा. परंतु टोमॅटोवरती हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फलटणवरती दिसला 2020 मध्ये, आणि तिथून पुढे हा सगळीकडे स्प्रेड झालेला आहे. तर याचं मागचं कारण म्हणजे काय, तर मावा कीड. आता इथं मी तुम्हाला एक सजेशन देईल की बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही ट्रान्सप्लांटिंग केल्यापासून, आमच्या रानामध्ये रोपं आणल्यापासून आम्ही अतिशय काळजी घेतली, खूप चांगली काळजी घेतली, तुम्ही सांगत तशा फवारण्या मारल्या, पण तरी पण आमच्या प्लॉटमध्ये व्हायरस आला, असं म्हणता ना तुम्ही. हा, पण एक लक्षात घ्या की 21 दिवस रोपं कुठं होते, 24 दिवस रोपं कुठं होते तुमचे, नर्सरीमध्ये होते. हा, मग नर्सरीमध्ये रोपं असताना त्या नर्सरी मॅनेजमेंट, तिथलं नर्सरी मॅनेजमेंट कसं आहे, तिथं किती काळजी घेतली जाते, कशा पद्धतीने तिथं केअर घेतात, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणून अशा नर्सरीतून रोपं सिलेक्ट करा की जो नर्सरीवाला रोपांची योग्य काळजी घेईल. रोपांची रेट बघण्यापेक्षा रोपांची काळजी घेणार नर्सरीवाला जर तुम्ही बघितला तर 5 पैसे 10 पैशाला रोप जरी महाग पडलं, पण तुम्हाला गॅरंटी वाटते की हा नर्सरीवाला कुठेतरी रोपांची जोपासना व्यवस्थित करतोय. अशा ठिकाणून जर रोपं घेतले आणि तिथून पुढे आपली काळजी ही जर आपण त्याच्यामध्ये एकदम चांगलं संगोपन केलं, तर अशा कंडिशन मध्ये हा जो व्हायरस आहे याच्यापासून पण आपण तिथं वाचू शकतो. तर हे प्रमुख जे मुद्दे आहेत, हे व्हायरस कशा पद्धतीने येतो हे मी तुम्हाला इथे सांगितलं. आता पुढे जाऊ आपण. फुलकिडे म्हणजे जिथं आपण मगाशी बोललो की तिरंगा व्हायरस हा 2 पद्धतीने नुकसान करतो. पहिलं नुकसान जे आहे याला आपण म्हणतो खरड्या. डाळिंबावरती येतो, आपल्या द्राक्षावरती येतो, टोमॅटोवरती पण येतो. जेव्हा त्यांनी खरडलं तर अशा पद्धतीने फळांना नुकसान होतं आणि याचे जे रेट आहे ते आपल्याला व्यवस्थित भेटत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे हा जो आपल्याला असं डिस्कलरेशन दिसतं, म्हणजे कलर एकसारखा व्यवस्थित येत नाही, पिवळा कलर आणि लाल कलर मिक्स होऊन जातो. अशा वेळी आपण त्याला म्हणतो तिरंगा. आणि याचं प्रमुख कारण काय आहे तर थ्रिप्स आहे. ते थ्रिप्सचं जी लाईफ सायकल आहे, जीवनचक्र, हा थ्रिप्स साधारणतः 21 ते 24 दिवसापर्यंत जगतो. परंतु याला प्रॉपर जर आपण नियोजन केलं, वेळच्या वेळी व्यवस्थित फवारण्या केल्या, तर थ्रिप्स पासून आपण तिथं वाचू शकतो. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे पांढऱ्या माशीचा. बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या माशीचं मी प्रत्येक मीटिंग मध्ये सांगतो की पांढऱ्या माशीला आपण जागरूक जो आहे आपण फवारणी घेतो, पण कधी घेतो जेव्हा आपण 4-4:30ला आपल्या रानातून चाललेलो आहे आणि मधून चालल्यानंतर आपल्या धक्क्याने कुठेतरी फांदीला धक्का लागतो आणि तिथल्या पांढऱ्या माशा उडतात. त्या उडल्या की आपण म्हणतो पांढरी माशी आली गाड्यावाल्या प्लॉटमध्ये, आता आपण फवारणी घेऊ. पण ऍक्च्युअल मध्ये पांढऱ्या माशीची जी नुकसान करण्याची स्टेज आहे ते त्या पांढऱ्या माशीची पिल्लावस्था आहे. जो शेतकरी पिल्लावस्था जी आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाही, अशा ठिकाणी पहिल्यापासून जर तुम्ही स्प्रेचं नियोजन व्यवस्थित ठेवलं आणि थ्रिप्स पांढऱ्या माशी येऊन नाही दिली, तर तुम्हाला तिथं नुकसान टाळता शक्य होणार आहे. आता कसं, तर ही जी पांढरी माशी आहे तुम्हाला मी जी सांगितली उडणारी पांढरी माशी, ती त्याची प्रौढ अवस्था आहे. आणि ही प्रौढ अवस्था आपल्या टोमॅटोमध्ये फक्त 5% नुकसान करत असते. उरलेलं जे 95% नुकसान आहे त्या पांढऱ्या माशीची पिल्लावस्था करते. म्हणून ती पिल्लावस्था आपल्याला कंट्रोल करणं, मॅनेज करणं फार गरजेचं आहे. म्हणून हा मुद्दा मी सांगितला की काळजी अशी घ्या की कीड दिसल्यानंतर फवारणी नकोय, कीड यायच्या अगोदर फवारणी आपली करणं गरजेचं तिथं आहे. आणि शेवटी ते म्हणजे मावा किडीचं मी ऑलरेडी बोललो. आता मावा किडीची लक्षणं काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला
अशा पद्धतीने मावा कीड जी आहे ती सलाइवा त्याची जी एक्सक्रीटा म्हणतो आपण वेस्टेज ते जेव्हा पानावरती टाकते तर पानं काही ठिकाणी आपल्याला लागून चमकताना दिसतात. ती चमकणारी पानं म्हणजे काय, आपल्या प्लॉटमध्ये आता मावा कीड येणार आहे याचं लक्षण आहे. त्याच वेळी आपली फवारणी तिथं मावा किडीसाठी होणं गरजेचं आहे. बाकी आता महत्वाचे जे आपले 1 by 1 विषय आहेत त्याच्यामध्ये पहिली कीड जी आहे ती नागाळी. आता नागाळीविषयी जर बोलायचं झालं तर तुम्हाला एक टिप्स दिली मी नागाळी कंट्रोल करण्यासाठी, ज्याला शास्त्रीय आधार आहे ती अशी की नागाळी जर तुम्हाला चांगली कंट्रोल करायची असेल तर सकाळी कोवळं ऊन किंवा सूर्याचं दर्शन व्हायच्या अगोदर आपली फवारणी केली तर आपल्याला तिथं नागाळी कंट्रोल करणं सोपं जातं. जर तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून कंट्रोल करायला गेले तर त्याच्या मागचं कारण असं आहे, जेव्हा तुम्ही सकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान प्लॉटमध्ये जावं 7 पर्यंत तर तुम्हाला एक दिसत की नागाळी ही पानाच्या वरती डोकं काढते. नाहीतर दिवसभर ती नागाळी कुठं असते, पानाच्या आतमध्ये असते आणि पूर्ण पान करत असते, परंतु ती फक्त तुम्हाला वरती पानाच्या वरती डोकं काढलेली फक्त सकाळच्या वेळेस दिसते. अशा ठिकाणी जर तुमची फवारणी जर गेली त्यावेळेमध्ये तर मग मात्र तुम्हाला नागाळी चांगली कंट्रोल होताना दिसून येईल. आता तुम्ही म्हणता की आमच्याकडे सिस्टेमिक औषध आहेत, मग सिस्टेमिक औषध असताना तुम्ही सांगताय की बाबा सकाळचीच फवारणी त्याच्या स्पर्शामध्ये का गेलं पाहिजे. तर सिस्टेमिक औषधं कीटकनाशकांमध्ये एका मर्यादेपर्यंतच काम करतात. त्याच्या मागचं कारण असं की इन्सेक्टिसाइडचा म्हणजे कीटकनाशकांचा रेसिड्यू हा जास्त काळ त्या झाडामध्ये राहिला नाही पाहिजे याची काळजी कंपन्यांना गव्हर्नमेंटने घ्यायला सांगितलेली जेव्हा ते रजिस्ट्रेशन देतात. त्यामुळे आपल्याला एवढी बारकाईने गोष्ट करणं गरजेचं आहे. हा सकाळचा जो स्प्रे घेतला तर आपल्याला नागाळीचं नियोजन तिथं करणं सोपं होईल. आता हे झालं तुम्हाला स्प्रेच्या बाबतीत सांगितलं मी. आपण आता मी मुख्य विषय तो म्हणजे व्हॉल्यूम फ्लेक्झी जे ड्रेंचिंग बरेचसे शेतकरी करतात. मी साधारणतः 2016 पासून पाहतोय. हे औषधाचं लॉन्चिंग 2015 मध्ये घेतलं होतं आणि 16 मध्ये व्हॉल्यूम फ्लेक्झी तिथून पुढे वापर वाढला तोपर्यंत शेतकरी ड्रेंचिंग करत नव्हते, फक्त स्प्रेच्या माध्यमातून नियोजन करायचे. जेव्हापासून व्हॉल्यूम फ्लेक्झी आलेला आहे तेव्हापासून मात्र नागाळीला एक चांगलं सोल्युशन भेटलेलं आहे. आता ते कसं तर नागाळीच्या साठी मी तुम्हाला सांगितलं की ते आतून झाड विषयी होणं गरजेचं आहे. जेव्हा व्हॉल्यूम फ्लेक्झीची आपण ड्रेंचिंग करतो ते ड्रेंचिंग करताना काय होतं तर मुळाच्या कक्षेभोवती जेव्हा आपली ड्रेंचिंग जाणार आहे तेव्हा ते कशा पद्धतीने काम करतं तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे घटक आहेत व्हॉल्यूम फ्लेक्झीमध्ये. पहिला घटक आहे CTPR, दुसरा आहे थायमेथॅक्झाम. हा CTPR मध्ये ऍक्शन आहे हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिक ऍक्शन म्हणजे काय, जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम फ्लेक्झीची ड्रेंचिंग करणार आहे सॉरी तर त्याच्यामध्ये हायड्रोफोबिक जी ऍक्शन आहे त्याच्यामुळे काय होणार की हे फक्त मुळांना चिटकून राहतं, परंतु हे वरचे जे शूट आहे किंवा खोड आहे खोडापासून वरती हे औषध सरकत नाही. CTPR हे कुठं राहतं फक्त मुळांना चिटकून राहतं. आणि याच्यामधला जो दुसरा घटक आहे थायमेथॅक्झाम तो मात्र काय करतो, जर मुळाच्या कक्षेभोवती आपण ड्रेंचिंग करतोय तर हा पूर्ण झाडाला विषारी करतो. म्हणजे एक तुमचं काय होईल फक्त मुळांपाशी काम करत आणि एक घटक जो आहे तो पूर्ण झाडाला विषारी करत. दुहेरी ऍक्शन, झाडाला पूर्ण प्रोटेक्शन भेटत. अशा पद्धतीने व्हॉल्यूम फ्लेक्झीचे मोड ऑफ ऍक्शन आहे. त्यामुळं सिस्टेमिक दोन्ही औषध असल्यामुळं अतिशय चांगला कंट्रोल हा नागाळीसाठी आपल्याला इथं दिसून येतो. आता कशावरती काम करतं व्हॉल्यूम फ्लेक्झी तर हा आपला मेन पेन पॉईंट आहे पांढरी माशी. तर पांढरी माशीला कंट्रोल करण्यासाठी व्हॉल्यूम फ्लेक्झी चांगलं काम करतं. त्याच्यानंतर जे लेप्स आहेत, लेप्स म्हणजे आळीवर्गीय किडी, या आळीवर्गीय किडींसाठी काम करतं. त्याच्यानंतर आपली जी नागाळी आहे नागाळीसाठी आणि मावा कीड याच्यासाठी काम करते. आता मी तुम्हाला पहिल्यांदा जी स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये ज्या किडी कारणीभूत होत्या व्हायरस येण्यामध्ये, त्याच्यामध्ये मी तुम्हाला मावा कीड सांगितली होती आणि पांढरी माशी सांगितली होती, थ्रिप्स सांगितला होता. तर थ्रिप्स सोडला तर बाकीच्या उरलेल्या ज्या 2 किडी आहेत त्या 2 किडींवरती व्हॉल्यूम फ्लेक्झी काम करत आहे. व्हॉल्यूम फ्लेक्झी कधी सोडायचं तर रोपांची वय हे साधारणतः 10 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम फ्लेक्झीची ड्रेंचिंग करायची आहे. 10 ते 12 दिवसाचा पिरियड हा अतिशय व्यवस्थित पिरियड आहे. बरेचसे शेतकरी मित्र 3ऱ्या-4थ्या दिवशी ड्रेंचिंग काय करू विचारतात. माझं सजेशन राहतं की 3ऱ्या-4थ्या दिवशी जर ड्रेंचिंग करायची आहे तर तुम्ही फक्त ती ड्रेंचिंग कुठली केली पाहिजे तर जे तुम्हाला रूट मुळं वाढीसाठी जे कारणीभूत असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल रॅली बोल्ड असेल, इसबियन असेल, अशा पद्धतीची जी मुळं वाढीसाठी तुमची औषधं काम करणार आहे तिथं तुम्ही ती ड्रेंचिंग केली पाहिजे. किंवा ह्युमिक ऍसिड असेल, चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक ऍसिड त्याची तुम्ही करू शकता. परंतु कुठल्याही केमिकलची ड्रेंचिंग ही तुम्हाला 3ऱ्या-4थ्या दिवशी करायची नाही. आता त्याच्या मागचं कारण असं की रोप हे जोपर्यंत आपली व्यवस्थित उभे राहत नाही त्याच्यामध्ये ताकद येणार आहे का, नाही येणार आहे. रोप कधी उभे राहतात 8व्या-9व्या दिवशी चांगले आपले रोप स्वतःहून चांगले उभे राहिलेले दिसतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची ताकद येते. ते केमिकल अपटेक करण्यासाठी त्या मुळांना चालना भेटते. म्हणून ड्रेंचिंगचा पिरियड हा केमिकल ड्रेंचिंगचा हा तुमचा 10 ते 12 दिवसाला
तिथं राहायला पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. ऑलिम्पिकचा अजून एक फायदा काय आहे, चांगलं मुळं जर तुमचे वाढले तर तुमचं जे रोप आहे ते चांगलं स्ट्रॉंगली उभं राहणार आहे. त्याच्यानंतर कुठलंही याला अपाय होत नाही, ड्रेंचिंग केल्यानंतर रोपांना एकदम सेफ आहे. त्याच्यानंतर तुमचं ऑलिम्पिकची ड्रेंचिंग केल्यानंतर वरतून नागाडीसाठी तुमच्या ॲडिशनल ज्या 1 ते 2 फवारण्या जाणार आहे त्या फवारण्यांमध्ये बचत होते. परिणामतः तुमच्या खर्चामध्ये सुद्धा तिथं बचत होते. बाबा, आपण लहान मुलांना हे खेळ का पाचतो? कारण लहान मुलांना या अवस्थेमध्ये पोलिओ सारखा आजार होऊ नये आणि ते तुझ्यासारखे तंदुरुस्त व्हावे म्हणून. काढलंच ना तर चांगल्या प्रकारे गवत निघेल, रोपं लावायला जागा होईल. अरे कृष्णा भाऊ, थांबा थांबा. अरे जरा लवकर आवर, संध्याकाळ होईल आता, लवकर कर. बाबा, या रोपाला सुद्धा पोलिओ झालाय का? तर यांना ते थेंब का नाही पाजत? या रोपांसाठी कुठे लसीचं औषध असतं का? हो हो असतं. खरंच? अरे नव्या युगाचा शेतकरी तू, आपले विचार सुद्धा नवे कर. हे घे व्हॉल्यूम फ्लेक्सी. होय होय, ही आहे सिंजेंटाची रोपांची लस. व्हॉल्यूम फ्लेक्सी शोषणाऱ्या व चावून खाणाऱ्या कीटकांपासून देते संपूर्ण संरक्षण, ज्यामुळे होते सुरुवातीच्या 2 ते 3 फवारण्यांची बचत. होय, व्हॉल्यूम फ्लेक्सी याच्या थेंबाथेंबातून मिळते जोरदार सुरुवात. व्हॉल्यूम फ्लेक्सी. जे ड्रेंचिंग करतात ते हाताने करायचे, पंपाचा नोझल काढून पुढचा करायचे किंवा ग्लासच्या साह्याने करायचे. बरेच शेतकरी ड्रीपनी सोडू का म्हणून विचारतात. ड्रीपनी याकरता सोडायचं नाही, ड्रीपचं अंतर आणि आपल्या खोडाचं अंतर हे जास्त असतं, तिथपर्यंत पांढरी मुळं वाढलेली नसतात. औषध तिथं आपलं फेल जातं, ड्रीप एकीकडे पडतं, मुळं एकीकडे राहतात. त्याच्यामुळे औषध हे आपल्याला हाताने ड्रेंचिंग करणं तिथं गरजेचं आहे. आता पुढचा विषय म्हणजे रोपांची मर. इथं एकच सांगेल तुम्हाला की रोपांच्या मरमध्ये एकूण 4 प्रकारचे बुरशी जे आहेत ते तिथं रोपांच्या मरीसाठी कारणीभूत असतात. जेव्हा आपण म्हणतो की बुरशीजन्य मर आहे, त्याच्यामध्ये फायटोप्थोरा आहे, पिथियम आहे, फ्युसेरियम आणि रायझोक्टोनिया नावाची बुरशी आहे. आणि या 4ही बुरश्या मारायची कॅपॅसिटी ही रिडोमिल गोल्डमध्ये आहे. रिडोमिल गोल्डची जर तुम्ही मोडॅपेक्शन जर पाहिली तर ती थोडक्यात सांगतो. जेव्हा आपण रिडोमिलची ड्रेंचिंग करतो तेव्हा ते मुळापासून जेव्हा आपण ड्रेंचिंग करतो तेव्हा मुळापासून शेंड्यापर्यंत विदिन 1 तासामध्ये औषध जातं रिडोमिल गोल्ड. आणि जेव्हा तुम्ही वरतून फवारणी करता रिडोमिल गोल्डची तेव्हा शेंड्यापासून मुळापर्यंत याचं वहन होतं 1 तासामध्ये. कारण याच्यामध्ये असणारा ट्रुली सिस्टमिकपणा, खरेखुरे आंतरप्रवाही जर कुठलं केमिकल असेल तर त्याच्यामध्ये रिडोमिल गोल्डचा समावेश होतो. याच्यामध्ये मेटॅलॅक्झिल जो आहे तो मेटॅलॅक्झिल नावाचा घटक हा मॅपोनॉक्झोन टेक्नॉलॉजीशी निगडीत आहे. बाकी कंपन्यांचं जे तुम्हाला मेटॅलॅक्झिल येतं त्याच्यामध्ये मॅपोनॉक्झोन टेक्नॉलॉजी नाहीये. त्याच्यामुळं रिडोमिल गोल्डची जेव्हा आपण ड्रेंचिंग करतो त्यामुळे तुम्हाला परिणाम जे आहेत ते अतिशय चांगले दिसून येतात. त्यामुळे कुठलीही मर दिसली तर तिथे तुम्ही रिडोमिलचा वापर करू शकता. बरेचसे शेतकरी फॉलिगोल्डचा आजकाल वापर करताय. अतिशय सुंदर केमिकल आहे. जे काही मी तुम्हाला रिडोमिल गोल्डच्या बाबतीत सांगितलं ते सर्व नियम तिथं फॉलिगोल्डमध्ये लागू होतात. उलट याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन आहे फॉलिगोल्डमध्ये ते म्हणजे कवच आहे. क्लोरोथेरॉनिल हे कवच जे आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये आहे, ते सुद्धा तिथं मुलांना चांगलं प्रोटेक्शन देतं. रिडोमिल गोल्डमध्ये मात्र कॉम्बिनेशन जे आहे ते M45 येतं, मँगोसेटचं येतं. त्याच्यामध्ये जर कंपॅरिझन केली तर फॉलिगोल्डचे रिझल्ट आपल्याला अतिशय चांगले दिसतात. मला काही शेतकरी बोलले की बॅक्टेरियल मर जी आहे ती आपल्या एरियामध्ये दिसून येते. आता बॅक्टेरियल मर का, तर आपल्या इथं कंटिन्यू जर एकाच जातीमधले पिकं जर आपण करायला गेलो त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मिरची येतं, टोमॅटो येतं, एका मागे एक पिकं केले किंवा कुकुरबिट्स पिकं जर आपण केले, कुकुरबिट्समध्ये सगळे वेलवर्गीय येतात, असे जर पिकं केले तर तिथं काय होतं, जी बॅक्टेरियल मर आहे ती जमिनीमध्ये तशीच राहते. जेव्हा आपण नवीन पिकाची लागवड करतो तेव्हा ते पुन्हा आपल्याला ते बॅक्टेरियल मर त्रास देताना सुरुवात करते. आता सगळ्यात महत्वाचं जिथं तुमचा खर्च वाचणार आहे ती एक मी तुम्हाला टिप सांगतो. बरेचसे शेतकरी करत असतील, जे करत नसतील त्यांनी एक काम करायचं आहे, आजपासून हे तुम्ही फॉलो करायचे. तुमच्या पिकामध्ये जर मर दिसली तर ती कसं ओळखणार तुम्ही, बुरशीजन्य आहे का जीवाणूजन्य आहे, तर ती पहिलं ओळखायला आली पाहिजे आपल्याला. जोपर्यंत आजार नीट समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती प्रॉपर जे नियोजन आहे ते करू शकणार नाही. डोकं दुखताना आपण तापाची गोळी नाही खात किंवा एकत्रचं कॉम्बिनेशन असेल तरच आपण ती गोळी आपल्या डॉक्टर प्रेफर करतो. आता बॅक्टेरियल मरमध्ये काय होतं, समजा माझा प्लॉट आणि ही मर जनरली तुम्हाला कधी दिसते माहिती का, फुलोरा क्रॉस झालेला आहे आणि आपलं रान पहिल्या तोड्याला आलेलं आहे, पहिला दुसरा तोडा झाला, अचानक काही झाडं आपल्याला सुकताना चालू होतं, सुकताना दिसतात ते होतं ना असं. हा सुकायला लागलेलं झाड काय करायचं, एक झाड उपटून पाहिजे. उपटल्यानंतर जी मुळं आहेत ते मुळं
बोटाच्या वरती 3 बोटं आपल्याला प्लेटच्या साहाय्याने कट घ्यायचं आहे. कट घेतल्यानंतर आपल्या घरात काचेचा ग्लास आहे, शुद्ध पाणी घ्यायचं त्या ग्लासामध्ये, काचेच्या ग्लासात. आणि हा जो कट केलेला भाग आहे, मुळं इथून कट केले तुम्ही, हा जो वरचा भाग आहे हा तुम्हाला त्या ग्लासामध्ये बुडवायचा आहे. हा जेव्हा तुम्ही बुडवता तेव्हा तुम्हाला ते पाणी चेक करायचं. ते व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला तिथं अशा वाफा दिसतात. अशा जर वाफा दिसल्या तर समजायचं ती जी मर आहे ती बॅक्टेरियल मर आहे, जीवाणूजन्य मर आहे ती. तिथं तुम्हाला अँटीबायोटिकच ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. आपले उन्हाळी टोमॅटोवाले एक तर पाण्याची अडचण असते आणि झाड सारखं स्ट्रेसमध्ये जातं, ताणाखाली जातं. अशा कंडिशनमध्ये आपण गरज नसताना बरेचसे शेतकरी अँटीबायोटिक टाकत राहतात. तिथं वेलडामायसिन सोड किंवा कॉपर स्टेप्टो टाक, गरज असेल तर टाकायला पाहिजे. अशी समजा तुम्हाला अशी वाफ नाही दिसली तर याचा अर्थ काय, ही जीवाणूजन्य मर आहे. मग वाफ नाही दिसली तर, आणि तिथं तुम्हाला साधं बुरशीनाशक टाकल्यानंतर बी काम होणार आहे. तिथं तुम्हाला अँटीबायोटिक टाकायची गरज नाही. म्हणजे आपण काय करतो, हाताने झाडाला स्ट्रेसमध्ये टाकतो. तर आपल्याला ती गोष्ट इथं टाळता येणं शक्य आहे. हे बघा, हा एक प्रयोग आहे, हा मी केला होता जो तुम्हाला आता सजेस्ट केला. एक व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने वाफ येतात. इथून दिसते वाफ इथे. याचा अर्थ काय, हे जे रोप आहे मी जे उपटलं होतं हे झाड, याच्यामध्ये बॅक्टेरियल जीवाणूजन्य मर होती ती. इथं काय करणं गरजेचं आपल्याला, कॉपर आणि कासोगामायसिनचं एकत्र कॉम्बिनेशन आपलं जे ग्रॅनिस नावाने येतं त्याची ड्रेंचिंग तुम्ही करू शकता. वेलडामायसिनची ड्रेंचिंग करू शकता, कॉपर वेलेडा एकत्र टाकू शकता. जे तुम्हाला कॉम्बिनेशन आवडेल त्याची तुम्ही तिथं ड्रेंचिंग करू शकता. आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये स्प्रे एखादा पाहिजे असतो की जो स्प्रे तुम्हाला मल्टी किडी कंट्रोल करेल. मल्टी किडी म्हणजे काय, माझा एक स्प्रे असा गेला पाहिजे की त्यांनी मला थ्रिप्स पण कंट्रोल झाला पाहिजे, पांढरी माशी बी कंट्रोल झाली पाहिजे, मावा पण कंट्रोल झाला पाहिजे. जेवढे काही या ज्या किडी कारणीभूत आहेत तुमच्या व्हायरससाठी, या सर्व किडी कंट्रोल करण्यासाठी कॉम्बिनेशन बेस्ट सध्या हिट होते. बरेचसे शेतकरी याचा वापर करतात. ते म्हणजे अलिका आणि पेगासस. पेगाससचं प्रमाण मात्र काय करायचं आहे, 150 ग्रॅम 200 लिटर पाण्याला घ्यायचं. आणि अलिकाचं प्रमाण साधारणतः 80 मिली असं एकत्र कॉम्बिनेशन जर टाकलं तुम्ही तर तुम्हाला पांढऱ्या माशीची जी पिल्लावस्था आहे तिथपासून ती उडणारी पांढरी माशी अशा दोन्हीची जीवनचक्रामधून जाणाऱ्या किडी या तुम्हाला तिथं कंट्रोल करणं सोपं होईल. म्हणून हे कॉम्बिनेशनचा वापर करा. याचा वापर तुम्हाला 20 दिवसाच्या पुढे करायचा आहे. 20 दिवसाच्या अगोदर कोवळ्या पानावरती पेगासस नाही गेलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की पेगाससचा डोस जर हायर झाला किंवा जर आपला प्लॉट ताणाखाली असेल तर आपल्याला काय दिसतं, पेगासस मुळे स्कॉर्चिंग येते. मग ती स्कॉर्चिंग जर टाळायची असेल तर पहिलं पाणी चांगलं दिलं गेलं पाहिजे, आपल्याला प्लॉट ताणाखाली नसला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही अलिका पेगाससची फवारणी एकत्र करू शकता. पेगाससचं प्रमाण किती सांगितलं मी, 200 लिटर पाण्याला किती सांगितलं पेगासस, 150 ग्रॅम सांगितलं. 150 ग्रॅम. हा, तुमचं लक्ष आहे का, एकदा चेक करतोय मी कारण मला दिसत नाही सगळ्यांचे डोळे कसे. आता पुढे येऊ आपण, ते म्हणजे टुटा आळी. टुटा आळी हे एक प्रकारचं की आता काय फवारू, मग मी काय करतो, मॅटेडोरची फवारणी करतो. परत मला विचार येतो, मग मी काय करतो, स्विंगची फवारणी करतो. याच्यामध्ये काय होतंय, एकाच गटातले रिपीट आपल्या फवारण्या होत चाललाय. परिणाम काय होणार आहे, करंट रिझल्ट देते. मॅटेडोर पण सिमू जेव्हा मारतात एकाच गटातले रिपीट वारंवार फवारणी घेतल्या तर तिथं तुम्हाला ते रेजिस्टंट येतो, ते केमिकल तिथं काम करायचं बंद होऊन जातं. म्हणून जेव्हा तुम्हाला कराटे मारायचंय तर कराटे मारल्यानंतर तुम्ही ऍक्ट्रा मारल्यानंतर तुम्ही इव्हिसन सारखं औषध घ्या. हे जे गट दिलेले आहे हे गटानुसार फवारणी करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा जो जुना गट आहे आपला आजही काम करतो पण त्याचा रेजिस्टन्स एवढा फास्ट येतो तो म्हणजे ऑर्गॅनोफॉस्फेट गट. याच्यामधून गॅस रिलीज होतो आणि आपल्या सगळ्यांना एक समज झालेला आहे की जास्त वास मारणारे औषध मारले तर किडी लवकर कंट्रोल होतात. पण ऑर्गॅनोफॉस्फेट गटातले औषधं तुम्ही जर किरोक्रॉन मारलं, किरोक्रॉन नंतर पॉलिटिन मारलं तर याचा परिणाम एक होतो की पहिल्यांदा तुमचे पानं पिवळे पडतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की तुमच्या किडी लवकर कंट्रोल होत नाही. तर हे औषधं मारायचीच आपल्याला. सगळ्यात चांगलं गट आहे, याच्यावर आजही आपला विश्वास आहे. परंतु हा रिपीट नाही मारायचा आहे. याचा वापर आपल्याला आलटून पालटून करणं गरजेचं आहे. म्हणून ही मी स्लाइड जी आहे ती तुम्हाला दाखवण्याकरता ठेवलेली होती. आता इथपर्यंत पहिले जुने औषध होते पण इथून जे आहे ते केमिकल, जे नवीन गटातले केमिकल आहेत त्याच्याविषयी तुम्हाला मी सांगतो. पेगासस हा जो गट आहे ना, या पेगासस गटामध्ये आतापर्यंत दुसरं केमिकल कुठलं तयार नाही झालेलं आहे. पेगासस हा एकमेव औषध आहे, एकमेव ब्रँड आहे की तो त्या गटामध्ये एकटाच आहे. याचा परिणाम काय होतो की हे पेगाससची फवारणी तुमची 2 ते 3 जरी गेल्या अप टू फ्लॉवरिंग, लागवडीपासून फ्लॉवरिंगपर्यंत 3 फवारणी जरी गेल्या तर पेगाससचा रेजिस्टन्स तुम्हाला निर्माण होत नाही. कारण त्या गटातले दुसरे औषधच नाही. रेजिस्टन्स कधी निर्माण होतो जेव्हा एका गटातले रिपीट औषधं तिथं तयार असतात, परंतु इथं नाहीये.
आपलं मिनिक्टोएस्ट्राचा वापर तुम्ही जर करत असाल तर मिनिक्टोएस्ट्रा आणि इव्हिसेन हे दोन्ही एकाच गटामध्ये औषध येतं. याचा वापर जर मिनिक्टोचा केला तर इव्हिसेनचा वापर करताना कमीत कमी 1 ते 2 फवारण्याचा मध्ये कालावधी जाणं तिथं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ग्रुप नंबर 28 मध्ये नवीन केमिकल आपले कुठले आहेत? एम्प्लिगो आहे, ऑलिम्प्लेक्झी आहे, प्लेसिव्ह आहे. हे जे केमिकल आहे याचा वापर तुम्हाला अटीतटीची जेव्हा तुम्हाला आता वेळ येते अशा कंडिशनमध्ये तुम्ही याचा आलटून पालटून वापर करू शकता. तर अशा पद्धतीने हा सर्व जो ग्रुप आहे हा तुमच्या माहिती करता दाखवून याची माहिती जर कोणाला अजून पाहिजे असेल तर आमचे कंपनी प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला याचे फोटो पण शेअर करतील. आता टूटेक्स फ्रुटामध्ये कुठले कुठले केमिकल काम करतात तर आपलं आलिका आहे इथं बेसिक स्प्रे हा परफेक्ट काम करतो असं नाही, परंतु जी सुरुवात म्हणतो आपण की सगळ्यात एका गोष्टीकडे मला लक्ष वेधायचं आहे की बरेच शेतकरी डायरेक्ट 12 ते 15 दिवसाला हायर कॉन्सन्ट्रेशन हायर लेवलचे हायर पॉवरचे औषधं 12 व 15 दिवसात मारतात आणि 25-30 दिवस आले की त्यांना प्रश्न पडतो आता काय फवारू. तर कुठलंही झाड याला जर तुम्ही हाय लेवलचा फवारणी पहिली टाकली आणि नंतर जर जनरिकला वळाले तर मात्र ते केमिकल तिथं काम करायचं थोडंसं कमी करतं, प्रभाव कमी राहतो. म्हणून आपल्याला फवारणी करताना त्याला हाय रिस्क कडून जास्त लो रिस्क म्हणून हाय रिस्क अशा पद्धतीने आपल्याला पुढं तिथं जाणं गरजेचं आहे. बाकी इव्हिसेनचा वापर हा कशासाठी करायचा आहे तर इव्हिसेन मध्ये तुम्हाला थ्रिप्स कंट्रोल होतो, अळी कंट्रोल होते. 30 ग्रॅम प्रमाण तुम्ही 200 लिटर पाण्याला घेऊ शकता. नियोजन करणं जास्त कठीण जात नाही. आपण तिथं फक्त आता एक कटाक्ष टाकू की कशा पद्धतीने बुरशीनाशक काम करतात किंवा रोग कसे ओळखायचे. टोमॅटो वाल्या शेतकऱ्यांना रोग जर ओळखता नाही आला तर तिथं आपला अनावश्यक खर्च वाया जातो. आता अर्ली बाईट म्हणजे लवकर येणारा करपा हा कसा ओळखायचा. जर हे टोमॅटोचं पान आहे, पानाच्या मध्यभागी रिंगा तयार होतात अशा एक डाग दिसतो तुम्हाला आणि तो जो डाग जर तुम्ही नीट निरखून पाहिला तर आपले बोटांवरती जसे ठसे आहेत त्या ठशांमध्ये काही गोल गोल रिंगा असतात. अशा जर रिंगा तुम्हाला इथं दिसल्या या डागांमध्ये तर समजायचं तो लवकर येणारा करपा आहे. आणि लवकर येणाऱ्या करप्यावरती भुरीचे जेवढे औषध आहेत त्याच्यातले 80 ते 90% औषधं जेवढे तुम्ही भुरीसाठी वापरता ते सर्व केमिकल तुम्हाला अर्ली ब्लाइटसाठी काम करेल. आपल्या कंपनीच्या बाबतीत जर विचारतात तर असं जर तुम्हाला काळा टिपका दिसला तर तुम्हाला सगळ्यात चांगलं सोल्युशन आहे ते म्हणजे एमिस्टर टॉप. सगळ्यात बेस्ट काम करतं एमिस्टर टॉप. दुसरं या रोगावरती काम करतं स्कोर. 100 मिली 200 लिटर पाण्याला स्कोर घेऊ शकता तुम्ही. तिसरं आहे कवच फ्लो. 400 मिली 200 लिटर पाण्याला तुम्ही कवच फ्लो घेऊ शकता. तर हे वेगवेगळे केमिकल जे आहे ते तुम्ही इथं लवकर येणाऱ्या करप्यासाठी वापरू शकता. पुढचा विषय जो आहे तो म्हणजे उशीर येणारा करपा. आता उशीर येणारा करपा कसा ओळखायचा तर हे जे पान आहे टोमॅटोचं हे कडपासून जळत जातं आणि कडपासून जळत येताना पूर्ण पान तुम्हाला जळत येताना दिसतं. आणि हे पान जर तुम्ही इथून तोडलं आणि हातामध्ये जर असं चुरगळलं तर ते चुरगळल्यानंतर त्या पानाचा तंबाखूच्या पानाचा जसा भुगा होतो बारीक तसा भुगा होताना दिसतो. असा जर भुगा झाला तर ते पूर्ण वाळलेलं पान आणि त्याचा भुगा झाला तर त्याला समजायचा हा उशीर येणारा करपा आहे. आणि उशीर येणाऱ्या करप्यावरती डावडी मिल्ड्यूवरती जेवढे औषधं चालतात ते सगळे औषध तुम्ही इथं लेड ब्लॅक वरती वापरू शकता ज्याला आपण म्हणतो उशीर येणारा करपा. याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्या कंपनीचं इथं चांगलं काय काम करतं सगळ्यात बेस्ट आता नवीन केमिस्ट्री लॉन्च झाली ती म्हणजे ओरोंडिस अल्ट्रा नावाची. 140 मिली 200 लिटर पाण्याला तुम्ही त्याचं प्रमाण वापरू शकता. तर तुम्हाला हा करपा जर दिसला तर ओरोंडिस अल्ट्राची फवारणी करा. दुसरं मी रिकमेंड करेन तुम्हाला फॉलिवोल्ट 200 लिटर पाण्याला 500 मिली फॉलिवोल्ट. आणि तिसरं मी तुम्हाला इथं रिकमेंड करेन ते म्हणजे कवच फ्लो. कवच फ्लो हे तुमचं इथं बी काम करतं इथं बी काम करतं. दोन्ही रोगांवरती कवच फ्लो काम करतं. एमिस्टर टॉप हे वरच्या करप्यासाठी बी काम करतं इथं बी काम करतं. आणि एमिस्टर टॉपची अजून एक खासियत सांगतो तुम्हाला की एमिस्टर टॉप हे भुरीवरती सुद्धा चांगलं वरदान आहे. कारण आपला हा उन्हाळी टोमॅटो आहे त्याच्यामध्ये भुरी रोगाचा सुद्धा आपल्याला प्रामुख्याने सामना करावा लागतो. तर या भुरीवरती सुद्धा एमिस्टर टॉप असेल किंवा इतर जे काही आपले केमिकल आहे स्कोर आहे हे तिथं काम करताना दिसून येतात. तर थोडंसं फास्ट घेतो आता. त्याच्यामध्ये लवकर येणाऱ्या करप्यावरती कवच तुम्ही ऐकलेलं आहे, स्कोर वापरलेलं आहे, कवच आपलं हे मल्टी साईड ऍक्शन असं औषध आहे, एमिस्टर आहे. हे औषध तुम्हाला सगळे माहिती आहे. आता तुम्हाला जे नाही माहिती त्याच्यावरती थोडंसं बोलूया. ते म्हणजे यावर्षी कंपनीने जे लॉन्च केलेलं आहे ते म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांना संशोधित औषध आणतात कंपनीचा एवढा मोठा रिसर्च असतो एवढी मोठी कंपनी मेहनत घेते तुमच्यापर्यंत आम्ही औषधं पोहोचवतो. पण जसं आम्ही तुमच्यापर्यंत औषध पोहोचवलं तर हे डुप्लिकेशनवाले जागरूक होतं आणि ते डुप्लिकेट औषधं तयार करून मार्केटमध्ये सध्या विकायला चालू करतात. मागच्या महिन्यामध्ये ईसबीएनची मोठी रेट आम्ही पकडली की ज्याच्यामध्ये साधारणतः 50 ते 60 लाखाचा माल डुप्लिकेट होता. कुठल्या मार्केटमध्ये ते नाही सांगत पण मोठी रेट आम्ही जी आहे
ती तिथं पकडली. आता ह्या नुकसानीपासून आपल्याला वाचायचं असेल आणि आपण जे औषधं मारतोय हे खरंच ओरिजिनल आहेत का हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. मग ते चेक कोण करून देईल तर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, ग्रोअर ऍप. ते ग्रोअर ऍप जर तुम्ही डाउनलोड केलं तर त्याचा फायदा तुम्हाला काय होतो. समजा एसी मोडीचं उदाहरण घेऊ आपण तुम्हाला, आणि हे प्रत्येक कंपनी, आमच्या कंपनीच्या प्रत्येक बॉटलवरती आम्ही आता QR कोड दिलेला आहे, असा बारकोड दिलेला आहे. जेव्हा ते ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही हा स्कॅन करता, स्कॅन केल्या गेल्या तुम्हाला समजतं की ते औषध ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. जर हे तुम्हाला तिथं ग्रीन लाईट नाही दाखवली, ग्रीन सिग्नल नाही दाखवलं, ते औषध ओरिजिनल नाहीये, तर ते औषध दुकानदाराला वापस करून देणे, कंपनी प्रतिनिधीला फोन करणे आणि व्यवस्थित माहिती विचारून घेणे. स्कॅन नाही झालं तर, स्कॅन झालं तर तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाहीये. आता हे कशासाठी आणलं कंपनीने, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कंपनीवाल्याचा नंबर सेव्ह नाहीये. मोजके 10% 15% लोकांकडे सेव्ह असतो, बाकी बऱ्याच लोकांकडे याचा नंबर सेव्ह नसतो. तर त्यासाठी तुम्हाला हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, फ्री ऑफ कॉस्ट ऍप्लिकेशन आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं डुप्लिकेशन पासून जो तुमचं नुकसान होणार आहे ते वाचायचं आहे. तर हा जो बारकोड आहे किंवा ही जे लॉयल्टी प्रोग्राम आहे हा आम्ही तुमच्यासाठी रन केलेला आहे. हा QR कोड जर तुम्ही स्कॅन केला तरी तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जर ऍप्लिकेशन नाही समजलं तर आम्हाला तुम्हाला इथं इन्व्हिटेशन देण्यासाठी ज्या कंपनी प्रतिनिधीने फोन केला होता त्याला परत फोन करून तुम्ही हा QR कोड मागू शकता आणि तुमचं ऍप्लिकेशन तिथं डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी एवढं माझ्याकडून होतं. या साधारणतः मी तुम्हाला कमिटमेंट केली होती की 1 तासाचा कालावधी मी तुमचा घेईन आणि त्यानुसार फक्त 1 तास 5 मिनिटं या कालावधीमध्ये मला तुमच्याशी जे ज्वलंत प्रश्न आहे आणि त्या प्लास्टिक व्हायरसमध्ये आम्हाला आतापर्यंत उपाय नाही सापडलेला आहे. एक लक्षात घ्या की मी परत तुम्हाला हे जे आता मी सुरुवातीला व्हायरस मॅनेजमेंट विषयी सांगितलं, तर प्लास्टिक व्हायरसमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही रोपांचं सिलेक्शन चुकू नका. पहिली बेसिक पायरी कुठून चालू होते आपली, तर तुम्ही कुठल्या नर्सरीतून रोपं आणताय, कारण 24 दिवस आपले रोपं नर्सरीवाल्याकडे राहतात. तर नर्सरीवाला तुम्हाला जो गॅरंटी वाटतो, जो विश्वास आहे की तो नर्सरी घ्या, ही पहिली स्टेप. दुसरी स्टेप मी तुम्हाला रिकमेंड करेल की जेव्हा तुमच्याकडे रोपं येत आहे, रोपं आल्यानंतर त्याच्यावरती कंटिन्युअसली गट बदलून स्प्रे घ्या, ना की एकाच गटातले तुम्ही फवारण्या घ्या, गट बदलून स्प्रे घ्या. तिसरी गोष्ट मी तुम्हाला इथं रिकमेंड करेल ते म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापनावरती लक्ष द्या. मी सुरुवातीला सांगितलं कुठलं केमिकल परफेक्ट नाहीये. एकात्मिक नियंत्रणामध्ये सगळ्या पायऱ्या मी तुम्हाला सांगितल्या. फेरोमेन ट्रॅपचा वापर कसा करायचा, मी तुम्हाला सांगितलं की येलो स्टिकी पॅड आणि निळे चिकट पॅडचा वापर कसा करायचा, त्याची हाईट कशी बदलायची, ह्याच्याविषयी मी तुम्हाला गायडन्स केलं. केमिकल रेसिस्टंट मॅनेजमेंट विषयी मी तुमच्याशी बोललेलो आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा पर्याय काय राहतो मग तुम्हाला की कधी कुठल्या औषधाचं नियोजन करायचं, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं. आता प्लास्टिक व्हायरसचा तुमचा प्रश्न आहे, पण मी तुम्हाला तिरंग्याचं उदाहरण कसं दिलं की तिरंग्याला आपण जागरूक होतो पहिल्या तोड्याला, दुसऱ्या तोड्याला, कारण तिथं आपल्याला कलर पकडत नाही. मग आपल्याला समजतं की आपल्या प्लॉटमध्ये आता तिरंगा आलेला आहे, पण तिची सुरुवात कुठं झालेली आहे तर फ्लॉवरिंगमध्ये झालेली आहे. आता या केमिकलचं याचं मी तुम्हाला उदाहरण देतो, ते म्हणजे मावा किडीचं. मावा कीड ही तुम्हाला व्यवस्थित आपल्याला डोळ्यांना दिसत पण नाही, व्यवस्थित आपण विचार पण करते की मावा किडीचा माझ्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव असेल. आल्यानंतर व्यवस्थित रोपं चेक करून घेणे कुठं त्याला नुकसान आहे का. आणि सगळ्यात महत्वाची स्टेप व्हायरसमध्ये एक असेल, कुठलाही व्हायरस असू द्या, पहिलं झाड एकदा तुम्हाला दिसतं, इंडिकेटर असते पहिलं झाड. जेव्हा तुम्हाला 1 ते 2 झाडं दिसतात, पहिले ते झाडं नीट उपटायचे आणि उपटल्यानंतर बांधाव फेकायचे नाही. ते तुम्हाला झाडं एक तर गाडायचे नाही तर जाळून टाकायचे. जर ते तसेच ठेवले तर तिथून परत तुमचं जे व्हायरसचं स्प्रेडिंग आहे ते वाढत जाणार आहे. आता मी जे काही तुम्हाला सगळ्या उपाययोजना सांगितल्या प्रत्यक्षात आणण्याकरता आपल्याला मेहनत करावी लागते. बरेच जर आपण डिपेंड राहतो औषधावरती, पण औषध हे तुमचे 60% काम करतात, 40% हे तुमचं उरलेलं नियोजन जे आहे, ज्याला आपण म्हणतो एकात्मिक पीक व्यवस्थापन, ते पण तुमचं तेवढंच गरजेचं आहे. आय थिंक मी तुम्हाला उत्तर दिलं असेल या प्रश्नाचं. बाकी कोणाचा काही प्रश्न आहे का? बियाणामधून CME व्हायरस, लक्ष देऊ नाही का, बियाणामधून CME व्हायरस येत नाही. जेवढे टोमॅटोवरती व्हायरस येतात ते बियाणामार्फत ट्रान्सफर होत नाहीत. बियाणं तुमचं निरोगीच असतं, बियाणामधून व्हायरस परत येत नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. व्हायरस तुमचा लागवड किंवा रोपं टाकल्यानंतर येतो. आता जसं तुम्ही म्हणलं की तुम्ही फोनवरती बुकिंग घेता, ऍक्च्युली मी पण शेतकरी, माझी पण हीच स्टाईल होती. पहिल्यांदा मी फोनवर बुकिंग घ्यायचो. मी कधी नर्सरीकडे जाऊन नर्सरीवाल्याकडे बघितलं नाही तो संगोपन कसं करतोय, त्याच्याकडे ती जी जाळी वापरली जाते ती जाळी त्या क्वालिटीची आहे का. आता रोपांची जर प्राइस एवढी वाढलेली आहे तर आपलं एक काम आहे की, आणि हा एवढा मोठा प्रॉब्लेम तुम्हाला पुढे येणार आहे, तर आपल्या सर्वांचं एक असं की नीट बारकाईने निरीक्षण कधी असलं पाहिजे. रोपं बुकिंगच्या अगोदर तुम्ही नर्सरीमध्ये जाऊन विचार केला पाहिजे की तिथं त्याचं संगोपन व्यवस्थित केलंय का, आपल्या अगोदर जी त्याची बुकिंग घेतलेली आहे ते रोपं व्यवस्थित हेल्दी दिसत आहेत का. आता हेल्दी रोप तर आपण शेतकरी हाडाचे, आपल्याला तिथं कळतं की कुठल्या रोपावरती रोगराई आहे, किडी आहे, तर कुठला रोग निरोगी आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला जर गॅरंटी वाढली, साधारणतः 80-90% हा नर्सरीवाला चांगलं नियोजन करतोय, अशा नर्सरीमधूनच तुम्ही तिथे रोपं बुक केले पाहिजे.